नमस्कार. श्रवणानंद उपक्रमांतर्गत आपण ऐकतो आहोत भारती सुदामी लिखित कृष्णद्वैपायन महर्षी वेदव्यास. अरे, हे तर खांडवन आहे. कोणीतरी भानावर येऊन म्हटलं, हो, नागराज तक्षकाचं वन. दुसऱ्यानं दुजोरा दिला. इथे दावाग्नी कसा भडकला? तिसऱ्यानं आश्चर्य व्यक्त केलं. आणि ते रथ कोणाचे? यापूर्वी पाहिले नव्हते. आणि ते युवक अग्नी शांत व्हायचा प्रयास न करता प्राण्यांना का मारतायत? ते बिचारे जीव वाचवून बाहेर पडायचा प्रयास करतायत आणि त्यांना का जगू देत नाही आहेत? आपण काय करायचं? राजाकडे जायचं? मला तर त्या रथापैकी एकावर पांडवांचा ध्वज दिसतोय आणि तो पांडुपुत्र धनंजय तर नसेल. असू शकतो. आणि दुसरा रथ वासुदेव कृष्णाचा असेल. मग काय लाभ राजाकडे जाण्याचा? राजाज्ञेनंच करत असतील हे कार्य. मग काय, असू देत. असं असेल तर प्रश्नच उद्भवत नाही राजाकडे जाण्याचा. चला परत जाऊ आपल्या ग्रामी. राजाचा निर्णय असेल तर त्यामागे काहीतरी नक्कीच कारण असणार. आपापसात चर्चा करीत आपण काहीच करू शकत नाही असा विचार करत दावाग्नीचं कारण काय असेल यासाठी तर्कवितर्क करीत ग्रामस्थ परतले. आता प्रतिदिनी क्रमच झाला. प्रातःकाळी, माध्यान्नी, अपरान्नी, सायंकाळी जेव्हा शक्य होई तेव्हा तेव्हा ग्रामस्थ त्या स्थळी येई. मनाला येईल त्या ठिकाणी चर्चा करत मृत्युमुखी पडलेल्या प्राण्यांच्या, अग्नीच्या भक्षस्थानी पडलेल्या वृक्षांच्या विचारांना हळहळत आणि आपण सगळ्यांच्या संदर्भात काहीच करू शकत नाही असं म्हणत परत फिरत. मध्ये 1-2 दिवस सातत्यानं मेघ दाटून येत होते. मेघांनी हस्त नक्षत्राच्या सारखे कोसळायला आरंभ केला की मग हा दावानल नक्कीच शमेल. पण तसं काही घडलं नाही. कोणीतरी बलात् परतवल्यासारखे मेघ परतले आणि खांडवन अग्नीच्या भक्षस्थानी पडत राहिलं, स्वाहा होत राहिलं. 1-2 नाही, संपूर्ण 1 सप्ताह अग्नीचं धुमसणं आणि मृत्यूचं तांडव सुरू होतं. आज ते संपूर्ण वन अग्नीत भस्म झालंय. अग्नीही आता शांत झालाय. आसपासच्या ग्रामस्थांचं कुतूहल शमलंय आणि आता त्या जळलेल्या वनात त्यांच्या संबंधीच्या चर्चेत त्यांना रसही उरला नाही आहे. कोणी तिकडे फिरकतही नाही. अशा वेळी रात्री अवेळी सगळीकडे भयान शांतता असताना, जळून गेलेल्या वनाचं एक भीषण विशाल समतल भूमीत परिवर्तन झालेलं असताना, जळलेल्या वृक्षाच्या बुंध्यांचे खुंट दिनवाणे पसरलेले असताना, भाजून मृत झालेल्या पशुपक्ष्यांच्या मांसांची असह्य दुर्गंधी चहूकडे पसरलेली असताना, भकास भेसूर दिसणाऱ्या त्या स्थानी कोणीतरी एक पुरुष एकटाच फिरताना दिसत होता. ते भयावह नव्हे अतर्क्य, शिसारी आणणारं दृश्य आता दृष्टीपथातही नको असा विचार करून आणि पसरलेल्या दुर्गंधीच्या त्रासामुळे पुरजन तिथे आता फिरकतही नव्हते. त्या असह्य दर्पाची तमा न बाळगता तो पुरुष एका जळक्या ओंडक्यावर बसून विचार करत होता. मध्यरात्रीचा प्रहर होता. आकाशात चंद्राचा प्रकाश होता. त्यानं ते दृश्य अधिकच भेसूर दिसत होतं. विचार करून श्रमलास की विचारच खुंटले तुझे द्वैपायना? धीर गंभीर परिचित ध्वनी त्या भयाण वातावरणात उमटला. मी जाणलं की त्या उजाड झालेल्या वनात येऊन बसलेला पुरुष म्हणजे व्यास आहेत आणि त्यांच्या निकट बसलेला काळ हे त्यांच्या मनावर फुंकर घालण्याचा प्रयास करतोय. दुखावले असावेत ते खांडववनाच्या दहनाच्या प्रकरणाने. खरं तर द्रुपदाच्या प्रासादातून निघाले तेव्हा खूप समाधानी होते ते. एक पेच प्रसंग सुटला होता. पांडवांच्या पाठीशी द्रुपदाचं सामर्थ्य आलं होतं. पांडव पुन्हा हस्तिनापुरात परतले होते. त्यांच्या जिवंत परत आल्याचा आनंद आणि विवाहाचा सोहळा हस्तिनापुरातल्या नागरिकांसाठी आनंदाची पर्वणी ठरली होती. अनेक प्रयत्न करून का होईना, पण पितामह भीष्म, द्रोणाचार्य, कृपाचार्य, विदुर एवढेच नव्हे तर गांधारीच्या समजवण्यानं धृतराष्ट्राने आणि कर्ण, शकुनी, दुःशासन यांच्यासह दुर्योधनाचं मन वळवलं म्हणा किंवा त्याचं काही न ऐकलंही असेल कदाचित, पण पांडुपुत्रांना राज्याचा काही भाग दिला होता. पांडवांनी तिथे आपली सुरेख राजनगरी बसवली. तिचं नाव इंद्रप्रस्थ. तिला साजेसं नामाभिधान होतं. आपल्या मातेसह तिथं सुखानं वास्तव्य करीत होते. द्वैपायना, काय झालं हे मी जाणतो. का झालं याचं उत्तर तू शोधतोयस का? काळानं पुन्हा प्रश्न केला. व्यास अजून चिंतामग्न होते.
सगळ्या घटनांचा तू साक्षी आहेस. जे घडलं ते तू जाणतोस. व्यास म्हणाले, तू सर्व शक्तिमान आहेस. होय, पण द्वैपायना त्याचा काय उपयोग? मी केवळ जाणतो. ते थोपवणं अथवा बदलणं माझ्या कक्षेत नाही. ते तुम्ही मानवच करू शकता. आम्ही मानव सगळंच करू शकतो रे. हे त्रिकालज्ञ काळा, बघतो आहेस ना आम्ही करतो काय? तर हा असा विनाश, निर्घृण संहार, तेही अकारण. तोही मी ज्यांच्यावर सर्वाधिक विश्वास ठेवला त्यांनी करावा. व्यासांना स्वतःचा क्षोभही व्यक्त करता येत नव्हता. खूप विद्ध झालं होतं त्यांचं मन. काही क्षण शांततेत गेले. स्वतःशी बोलू लागावं तसे बोलू लागले. आणि कशाचा अभाव होता पांडुपुत्रांना नकळे. त्यांच्या इच्छेप्रमाणे त्यांचा पांचालीसारख्या सौंदर्यवतीशी विवाह करून दिला तिच्या पित्यानं. अनिच्छेनं का होईना राज्य दिलं धृतराष्ट्रानं. त्यांचा गृहस्थाश्रम उचित चालावा, त्यांच्यात कुठलीही सुंदोपसुंदी होऊ नये, स्त्रीमुळे वितुष्ट येऊ नये म्हणून नारद मुनींनी स्वतः आचरणाचे नियम बांधून दिले. द्रौपदीनं किती दिवस कोणत्या पतीच्या प्रासादी राहावं हेही निश्चित करून दिलं. एवढंच नव्हे तर नियमाचा भंग झाला तर त्यासाठी प्रायश्चित्त देखील कथन केलं होतं. व्यास म्हणाले, होय, मी साक्षी आहे त्याला. काळ म्हणाला, नारदांची ती व्यवस्था अतिशय उत्तम होती. त्यामुळे पांडवांची आणि अर्थातच पांचालीची देखील विगत अनेक संवत्सरं अत्यंत आनंदात समाधानात व्यतीत झाली. 5 पतींपासून 5 बलाढ्य पुत्र देखील झाले. आता काय होणं होतं तिथे? पण द्वैपायना, तुम्हा मानवानं कशाचंच समाधान होत नाही, तृप्ती होत नाही. काही ना काहीतरी प्राप्त करण्यासाठी सातत्यानं प्रयास करत असता. त्या प्रयासातून उन्नती होते मानवाची. त्यानं ती अवश्य करावी, पण स्वधर्माचं अधिष्ठान सोडू नये. एवढं तो करू शकत नाही याचं दुःख होतं. या खांडववन दहनाचं परिणाम दूरगामी होणार आहेत. काळानं चिंता व्यक्त केली. त्याचंच तर भय वाटतंय मला. हे कशातून उद्भवलं? कृष्णार्जुनाच्या भोगविलासातून. द्रौपदी आणि युधिष्ठिर एकांती त्याच्या प्रासादात असताना शस्त्र घेण्यासाठी अर्जुन त्यांच्या कक्षात गेला. ठरलेल्या नियमांचा भंग झाल्यामुळे त्याला तीर्थाटनाला जावं लागलं. परत येत असताना द्वारकेला आला आणि बलरामाची भगिनी सुभद्रा हिचं कृष्णाच्या साह्यानं हरण करून तिला इंद्रप्रस्थी घेऊन आला. दोघांचा विवाह सोहळा अतिशय वैभवात पार पडला. कितीतरी दिवस चालला. खूप दिवसांनी कृष्ण रुक्मिणीसह इंद्रप्रस्थाला आल्यामुळे कृष्णार्जुन सपत्नीक परिवारासह वनविहारासाठी ह्या खांडववनात आले होते. त्यावेळी काही विशेष कारण नसतानाही अर्जुनानं अग्नीला खांडववन त्यातल्या प्राणीमात्रांसह भक्ष्य म्हणून देईल असं वचन दिलं आणि तक्षकाच्या अधिकारात असलेलं तो ज्या वनाचा रक्षक आहे असं हे रमणीय वन, बघ त्याची काय अवस्था झाली आहे आज. काही वेळ कोणीच बोललं नाही. कृष्णार्जुनानं त्यांच्या धर्माचं पालन केलं नाही असं तुला का वाटतं द्वैपायना? काळानं प्रश्न विचारला. राज्य रक्षणासाठी युद्ध हा क्षत्रियाचा धर्म आहे. मनोविनोदासाठी मृगया हाही युगधर्म आहे. पण अशा प्रकारे निरपराध प्राण्यांचा निरतिशयपणे क्रूरपणे विनाश करणं हा क्षत्रियाचाच काय, मानवाचा सुद्धा धर्म नाही. माझ्या पौत्रांचा तर नाहीच. जीवनदान मागणाऱ्यांना अभय देणं हा क्षत्रियाचा धर्म. त्याच्या कुलाचा उच्छेद करणं हा नाही. अर्जुनानं त्याच्या धर्माचं पालन केलं नाही. कृष्णानंही नाही. त्याच्याकडे जीवदान मागणाऱ्यांचा त्यांनी समूळ नायनाट केला आणि महत्त्वाचं म्हणजे त्याची त्यांना खंत नाही, ग्लानी आली नाही. केलेल्या कृत्याबाबत त्यांना कुणी म्हणजे कुंतीनं युधिष्ठिरानं सुद्धा दोष दिला नाही, साधा निषेधही व्यक्त केला नाही. त्यांनी जाणून हेतू पुरस्सर केलं नसेल हे काही. त्यामुळे नकळत सनातन मूल्य आणि नीतिमत्ता यांच्या ऱ्हासाची बीजं दोघांकडून रोवली गेली आहेत असं मला वाटतं. अनीतीला जर राजाश्रय मिळायला लागला तर नीती विलयाला जाते. हे व्हायला नको होतं, नकोच होतं, अजिबात नको होतं. उचित विचार द्वैपायना. सर्व प्राणीमात्रांसाठी तुझ्या मनात कळवळ आहे म्हणून तू शोकमग्न आहेस. तुझ्या मनात हा विचारही आला. तरीही तू या संपूर्ण घटनेकडे त्याच्या मागची पार्श्वभूमी दृष्टीआड का करतोयस? ज्यावेळी अग्नीनं अर्जुनाकडे भोजनाची याचना केली तेव्हा अर्जुनाला हे वन भस्मसात होणार याची कल्पना तरी होती का? अग्नी अर्जुनाकडे ब्राह्मणाच्या रूपात आला. मला इच्छाभोजन दे म्हणाला. अशा वेळी एका क्षत्रियानं जे करायला हवं ते त्यानं केलं.
यात त्यानं हेतुपुरस्सर अधर्माचरण केलं होतं असं नाही म्हणता येत. त्यामुळे कृष्ण व अन्य कोणी त्याला दोष दिला नाही. त्याच्या कृत्यासाठी त्याला प्रायश्चित्तही घ्यावं लागलं नाही. उलट कृष्णानं सहाय्यच केलं. कदाचित कृष्णार्जुनांना तू म्हणतोस तसा असा प्रचंड संहार झाला, या गोष्टीमुळे वेदना झाल्या असतीलही. पण एकदा शब्द दिला की तो सुटलेला बाण असतो. प्रसंगी एखादं महाभयंकर संहारक अस्त्र देखील परत घेता येईल, पण दिलेला शब्द किंवा दान नाही. शिवाय ब्राह्मण दान मागायला आणि याचना करायला आला तर क्षत्रियानं ते दान दिलं नाही तर तो अधर्म होतो आणि याचा अग्नीनं लाभ करून घेतला स्वतःच्या तृप्तीसाठी. ह्यात अर्जुन दोषी कसा असेल? आज संपूर्ण मानवजात द्वापार युग संपून कलियुग आरंभ होण्याच्या सावटाखाली आहे. युग परिवर्तनाचा परिणाम केवळ भौतिक नसतो तर तो मानवी मनावरही होत असतो. हे मी कथन करायला हवं का? छद्मवेश हा येऊ घातलेल्या कलियुगाचा काही काळानं युगधर्म होणार आहे. स्वतःच्या वास्तविक स्वरूपात वावरणाऱ्यांची संख्या नगण्य असेल. तू व्यास आहेस, जाणता आहेस. युग परिवर्ताची पदचिन्हही आहेत. काळ अत्यंत मृदू भाषेत समजावण्याच्या सुरात व्यासांशी बोलत होता. मी वृषाली केळकर आजच्या वाचनाचा येथे समारोप करते. हरिओम तत्सत. श्रीकृष्णार्पणमस्तु.